लावलं तर पोरगा तर एवढं देवादेवाचं झालंय. खाली आम्ही बसलो होतो घरी, मी प्रसाद काढला, म्हटलं मी वरच्या देवाला प्रसाद ठेवून येतो मम्मा. हिला लावली होती माग. तुला पण लावतो. लागलंय का? लागले मला ना. अरे तर फायनल आता आम्ही निघालोय आणि आली पाया पडा देवाला. कुलदैवत आहे आमचं. अजून देव आहेत? बर या पाया. हा या तुम्ही, आम्ही इथनच पडते या. चल या. पाणी पण द्यायचं. हा ठीक या. प्रत्येक देवाला वय घंटी नाही वाजत. चला जोरात वाजव. चला आता आम्ही निघालोय महागारी. मला तर जात तिकडून येताना इकडे यावंसं वाटत नाही, इकडून जाताना तर बिलकुल जावंसं वाटत नाही. मी रुद्रेश पप्पांना म्हणत होते मी उद्या येते, पण ते म्हटले नको आजच ये. चला त्याच्यामुळे आता त्यांना जाऊन पण 8 दिवस झाले. भांडणं करू नका. जायचं आपल्या घरी, करायचं जायचं. तर आता आम्हाला तर जायची इच्छा नाही आहे, कारण असं वाटते अजून 1-2 दिवस राहावं. पण रुद्रेश पप्पा बोलले य, मग चला म्हटलं जाऊया. आजचा दिवस राहणार होती पण प्लॅन कॅन्सल. चला आता. डोकं ठेव ना. लांब ठेवतोय डोकस. काकीच्या बाबांनी तर काढलं पैसे, आता आजी नाही देत. काकीच्या पडकी रुदू काकी राहिली की. किती पैसे बाबा देतात आहे बघ. 100 न 500. एवढे सारे पैसे. हो सगळे बाबांनी तुला नाही दिले, एकच नोट तुला, बाकीचे मला दिलेत. विचार माझ्या पासला देऊ का नका. आजी बाबा आधीच सांगा नाही तर परत देत नाही मला तो. नाही मग खर्चायला लागलं तरी दे. एसटीला मला कमी पडले की देशील ना. तर द्या. ठीक आहे. अरे बा ती तिकीट जास्त असते. पण तिथं गेल्यावर तुमच्या घरी गेल्यावर पुन्हा त्यांच्याकडून रिटर्न तुला दे. माझ्या पैशात. ठीक आहे. माझ्याकडलं किती देऊ. जा की आजी देते, आजीचं तर घे जा. 50 देऊ. नाही 50 तरी. सब लोग संभल की. तर मी तुम्हाला गावाकडे आले तेव्हा म्हटलं होतं की होम टूर देईल, पण मी तर 3-4 दिवस राहिले, पण तेवढ्यात माझं काही झालं नाही. बाकीचं शूट किंवा मग बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर हे आमचं देवघर आहे. देवघराच्या रूममध्ये असं दानं वगैरे ठेवलेलं आहे. याच्यामध्ये भिंत आहे ना, त्याच्या पलीकडे एक रूम आहे आणि हे बाहेर असं किचन आहे. छोटंसंच किचन आहे. किचनमध्येच गिरण वगैरे आहे आणि आमच्याकडे ना बोट करायची मशीन पण आहे, पण आम्ही यावर्षी ती चालवणार नाही आहोत, कारण मागच्या वर्षी थोडासा एक ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यानंतर मग ते बंद केलं आहे. आणि ही अशी एक छोटीशी रूम आहे जिथे माझं सामान आहे, माझं कपाट बेड वगैरे आहे. आणि त्याच्या बाजूला सानिकाची रूम आहे. सानिकाची म्हणजे इथं तिचं सामान आहे सगळं. बाबा सगळे पैसे काढून घेतील मग. ठीक आहे, पर्स घ्या बाबा, इकडे या. घे. हा मिठी मार एक बाबाला. बाबा किती लांबले ते म्हणतो. बाबा मोठे आहेत ना. चला आता येत आहेत. चला किती का आम्हाला
फलटण मधून जागा भेटलाय ना बाबू. तर फलटण पर्यंत हा तिथं पुढच्या सीटवर झोपला होता एका आजोबांसोबत. मी इकडे मागो करायला. काळी महिना ते इथंच खायला भेटतंय. रुद्र आमचा किती हिरमुसलाय. रुद्र इकडे बघ रे. झोपला होता तू. पुढे झोपली होती का. येतोय. गाडी थांबली आता जेवायला. आम्हाला जेवायचं काय नाही, आम्ही घरून जेवून आलोय. तर तो आमचं काहीतरी घेतो आणि म्हणे माझ्या पैशाचं घेतो. त्याला म्हणतो जेवायचं हॉटेलमध्ये. मग म्हणतो तुझ्या पैशाने जेवायचं, माझ्या नाही. आणि खाऊ त्याच्या पैशाने घ्यायचं है ना. तर आता गाडी थांबली. 10-15-20 मिनटं तर जातील इथंच. पावसाचं वातावरण झालंय. पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस आला तर काय करणार. माझं ऋतूच आमच्या दोघांचा प्रवासच निघेल. डुक डुक डुक. चला कुठे झाला. फायनली आम्ही पोहोचलोय पुण्यात. पुण्यात म्हणजे इकडे बसलोय बस. ट्रॅव्हलची वाट बघता. तर आम्हाला काही एक माहीत नव्हतं. बसले ना ट्रॅव्हल्समध्ये. मग सांगते नेमकी स्टोरी काय झाली. इथपर्यंत कशी आली. बाई झालं. गरम झाली सीट. गरम झालं बॉटल. तर फायनली आम्ही बसलोय ट्रॅव्हल्समध्ये. ट्रॅव्हल्सवाला मला इतका भडकत होता कारण रुद्रच्या पप्पाने सीट बुक केली. त्याने नंबर चेंज करायचं विसरले. ते आता आज त्यांची सेकंड शिफ्ट आहे. मी इकडून कॉल करते त्यांना ट्रॅव्हल्सवाल्याला, पण त्यांना जो बुकिंग नंबर असतो ना तो त्यांना वाटतं तो आहे. आल्याला ओरडायला लागला की कॉल नाही उठा रे. हुआ ओ हुआ. म्हणलं रे भैया मेरा आदमी कंपनी में चला गया. तर हे असं झालंय आणि मी केव्हाची तर वाट बघते. म्हणजे मी कॉल करत होते त्यांना, पण ते माझा नंबर कोणी दुसरं जायचं समजून उचलत नव्हती. प्रॉब्लेम हा होता. तर ठीक आहे. पण मी जास्त वेळ वाट नाही बघितली. म्हणजे त्यांच्या टायमिंगलाच गाडी आली होती. 5 मिनिटं लेट आली. 10चा टाईम दिला, 15ला आली. तर हीच ट्रॅव्हल्स आहे. नेहमी आम्ही बुक करतो. पण पहिल्यांदा सिंगलचं सीट बुक केले तर आमच्या रुद्रेला कम्फर्टेबल वाटत नाही. मग तुम्ही मग असलं कसलं सीट आहे इतकंसं छोटंसं कसं बसायचं. तर नेहमी आम्ही हीच ट्रॅव्हल्स बुक करतो. पण आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस गावाकडून रिटर्न गेलो होता ना, तर ती मला वाटते ह्यांचीच पण नवीन असेल ट्रॅव्हल्स. कारण ही आणि आता जे येताना आलो ना तर ती हीच आहे. जी येताना आलो होतो ना ती हीच आहे. लगेच समजतं की ती कोणती होती ही कोणते. आणि त्यांच्या 3-4 वेगवेगळ्या असतील. त्याच्यामुळे ना एक जुनी एक नवी असं आहे ना. तो गाडी ते आहे ना गुजरातीमध्ये ड्रायव्हर बोलत होता की हाय ना. ते बोलत होता की हाय ना मला कॉलनी उतारा. हाय ना गुजरातीमध्ये बोलत होता. आणि हाय ड्रायव्हर जसं बोलला गुजरातीमध्ये की ते जलून नाही ते. तर चला आता बसले आणि आता डायरेक्ट उद्या 6:30 वाजता उतरायचं घराकडे. तिथून काय जवळ आहे त्याच्यामुळे तिथं नाही काय वाटत आहे. पुण्यामध्ये पण आता सगळं ओळखीच आहे. पण ह्यांचा पिकअप पॉईंट एक नसतो. कधी इथून पिक करतात कधी तिथून पिक करतात. प्रत्येक वेळ वेगवेगळा. त्याच्यामुळे हे लय झंझट आहे. त्याच्या ट्रेनचं बरं आपल्या प्लॅटफॉर्मवरती थांबा, तिथून आपलं चढा ट्रेनमध्ये. तर ह्यांची लय आहे. एकदा ह्याच पार्किंगला थांबा, एकदाच त्याच पार्किंगला थांबा, एकदा ह्याच रोडवर थांबा. हे लय येतं काय यांचं. बाकी पहिल्यांदा मी रुद्रला घेऊन चालले. रुद्र कळता झाल्यापासून म्हणजे लहानपणी जायची, पण आत्ता लई 3 वर्षात तर नसेल गेली. बिलकुल फर्स्ट टाइम आम्ही चाललोय. आणि रुद्रच्या पप्पाला लई टेन्शन आलं की नीट घेऊन येते का नाही माझ्या पोराला वगैरे वगैरे. खरं सांगू कॉन्फिडन्स ना दुगण्या लेवलचा होतो. म्हणजे ज्यावेळेस ते असतील ते माझ्याकडे ज्यावेळेस ते असतात ना, तर मी सुद्धा रुद्रा जसा त्यांचा मुलगा तशी मी त्यांची ना अगदी मुलगी आहे ह्या हिशोबाने निवांत त्यांच्यावर सगळं अवलंबून निवांत रुद्रसारखे एकदम हे बघ माझी न्यू बाईक मी घेऊन लाई. पण ही छोटीशी बाईक आहे आणि जेव्हा मी मुंग्याच्या मागे पळत होते एवढी मोठी बाईक अरे लका. आणि ज्यावेळेस आपण स्वतः ट्रॅव्हल्स करतो म्हणजे मी त्यांच्यासोबत असले मला उमेटिंग असतं, मळमळायला गरम सगळं होतं. आणि ज्यावेळेस मी एकटे असलेला मला काही होत नाही.
दड दाखट. आज तर आम्हाला काही झालं नाही, मी झोपली पण नाही, तर मी अर्धा रस्ता तर झोपती डोळे बंद करून ते असले की. पण रुद्र म्हणे मम्मा तू झोपू नको, नाही तर तुला समजणार नाही आपल्याला कुठे उतरायचं आहे ते. त्याच्यामुळे तर पण ठीक आहे, अनुभव आलाच पाहिजे आणि सवय असलीच पाहिजे एकटं जाण्याची सुद्धा. त्याच्यामुळं मस्त. आता काय, आता झालं, आता बसलो, आता डायरेक्ट उतरायचं घरीच. आता कुठे नॉनस्टॉप कुठेच नाही उतरायचं, डायरेक्ट उद्या सकाळी उतरायचं. आता 6 वाजता 6:30ला बसलो, 6:15ला, उद्या 6:30ला उतरायचं, करेक्ट 12 तास. सकाळी 12ला निघला मी, सकाळी 12ला निघली. हा, पण उठायचं आपल्याला 5 वाजताच लागेल. का बरं 5 वाजता उठायचं? आले मग लेट 6 वाजता होते तर 6 वाजता निघायचं आपल्याला. अरे थांबते की नाश्ता करायला, ट्रॅव्हल्स थांबते चहा प्यायला. काय माहित आता ही थांबते की नाही माहित नाही, पण प्रत्येक वेळी थांबते. बहुतेक ही पण थांबेल, कारण 6:30चा टाइम दिला ना, 6:30ला कधी पोहोचत नाही, लेट होतं. पण आली मात्र टायमिंगला, वाट नाही बघायला लावली. मागच्या वेळी भरूचमधून येताना लय वाट बघायला लावली होती, 2 तास लेट होती. यावेळेस नाही लेट. चला आता आम्ही मस्त जेवण करतो मी आणि रुद्राने झोपणार. तर मी बिलकुल थोडा पण आराम नाही केला बसमध्ये, ST मध्ये. आणि ST मध्ये नशीबले चांगलं आहे की आज मला बसायला पण जागा होती. थोडाच वेळ उभा राहावं लागलं, जास्त वेळ नाही, फलटणपर्यंत. आणि तिथून मग मी बसले निवांत. माझे डोळे बघा, तर मी आता उद्या परवाच गेल्या हॉस्पिटलला जाणार आहे, कारण माझे डोळे भयानक काळे दिसत आहेत. आणि आता तर जास्तच वाढले असं मला वाटते. कर पोचला, वाटलं होतं त्याच्या आधी सोडलं. 5:45ला, 6:20चा टाइम होता, 5:45ला सोडला आम्हाला. पप्पा अजून निघाले पण नाही, त्यांना वाटलं लेट सोडते, तर आता हा उभा येतो. आणि मी पण झोपलेली डायरेक्ट. त्यांनी उठवलं, तुमचा स्टॉप आलाय. तरी रुद्र, मी अलार्म लावला होता, म्हटलं 6:10चं लावूया, पण त्यांनी मला 5:45 वाजताच उठवलंय उतरा म्हणून, है ना. चला, अजून आमचा अलार्म सुद्धा वाजला नाही, मी उतरून 10-20 मिनिटं होत आले असतील आता. चला आता आलं घर. आता झाडेश्वर चौकात उभा आहे, इकडे असं चौक आहे. तर रुद्रला मी विचारते की आपल्याला कुठे जायचं, कारण आम्ही बऱ्याच झालो. रुद्रू, आता आपल्याला कुठल्या साईडला जावं लागेल घरी जाण्यासाठी? तिकडे जायचं. तर आम्ही त्या रोडने जातो. कधी कधी इकडनं पण जातो आपण, इकडनं पण कधी कधी जातो, तिकडनं पण जातो. तर आम्ही नेहमी इकडनं जातो. तर त्याला कसं लक्षात आहे. किती हुशार आहेत पोरं. आणि आपण मोठा असून आपल्यालाच वाटतं आम्ही चुकेल की नाही, मी इकडे जाईल की नाही, तिकडे जाईल की नाही. आणि पोरं एवढी असून त्यांना सगळं माहीत असतं कुठं जायचं आहे ना. तापलाय, माझं पण गरम लागतं. आलो झाडेश्वरच्या पुढीला. कुठे आला रे? भरूचला आला. आणि म्हणतो आता म्हणजे खड्डे पे नाही, दगडे पे नाही सोना पडेगा. तर तिथे कसं गावाकडे बाहेर आम्ही झोपायचं, कारण एवढे मस्त थंड वाटायचं ना गावाकडे रात्री झोपताना, एकदम मस्त. अभी तो यहाँ पे सोते वक्त AC चल करेंगे. AC में वो मज़ा नहीं है जो गाँव में थी, समझा. गाँव में कितना बिना AC के एकदम आराम से नींद लगती थी, सुबह ही खुलती थी. आणि आम्ही आता पोहोचलो, त्याच्यानंतर झोपलो थोडा वेळ, 1 तासभर. अच्छी तो ऐसी थी, बस अंदर सोना पड़ता था कि मच्छर मैंने का तो वाह तो मच्छर. तर मी सगळे कपडे, आता मला सगळं आवरायचं आहे, एवढं साफसफाई करावं लागणार आहे. मच्छर काटते तो हम तो खुले में बनाना पड़ता, तो खाना वाला खाते तो व्यवस्थित बनाना है. म्हणजे आपण बॉल्कनी पिनायची आपको. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं मी इथं ही चादर टाकली धुवायला, आणि आमच्या घरात नाश्ता बनतोय, कारण ना आमच्या इकडे ना आलेल्या माणसाला काम लावायची सवय. मला बघायचं, दाखवते. तो हमारे इधर आज बन रहा है नाश्ता. आणि चहात कुठे काय गेलं का नाही की रंग कसा नाही? प्रोसेस मध्ये आहे का? रात्रीचा शिळा भात आम्हाला नाश्त्याला गरम करून द्यायचा. कुठे आहे? कहाँ से लाया? कहाँ से लाया? गाँव से लाया. ठीक है. और इंडिया कलर की, विराट कोहली की बात है, विराट कोहली की. इंडिया कलर की है. हाँ, और विराट कोहली की बात है. विराट कोहली की बैट है हाँ, भाई साहब. विराट कोहली की बात में. तर फायनली आजचं माझं सगळं काम झालेलं आहे. टोटली 5 ड्रेस होते आज शिवायला, तर ते शिवून झाले. त्याच्यामध्ये 2 कॉम्बो होते, म्हणजे सेट लहान बाळाचे 2-3 महिन्याच्या, फुल सेट. म्हणजे बघा इकडे टोपी, सॉक्स, हात म्हणजे पाय म्हणजे पडलेत.
आणि मग बाकी 1-2 फ्रॉक होत्या आणि एक लेहंगा होता. टोटल 5 ड्रेस होते आणि 5च्या 5 म्हणजे शिवून झालेले आहेत. आज दिवसभर मी एवढंच काम केलं. रुद्रचे पप्पा गेल्यापासून दुपारी पॅक पण करून ठेवणार होते, पण लय दिवसातून बसले होते तर मग टी व्ही बघत बसले. पिक्चर लागला होता तर तो मराठी नाही का कोणता काहीतरी होता आता तो आर्चीचा रिंकू राजगुरूचा काहीतरी होता हाफ वगैरे असं काहीतरी नाव होतं. मी काही नाव वाचलं नाही पण पिक्चर छान होता. बघत बसले त्या आणि मग त्याच्यामुळे लेट झाला. तर सगळं आवरले. रुद्र तर ना आज 8 वाजता झोपलाय कारण गावाकडे लवकर झोपायची सवय होती त्याच्यामुळे 8 वाजता झोपून गेला तो. मग मी जेवायला उठवलं हलवून आता जेवायला घातले. पेंगत खाल्ले आणि आता डबल जाऊन झोपलाय. म्हणजे मी इथं झोपला होता, मी आता आज जाऊन झोपवलाय. तर आता मी पण जाते झोपायला. बघा मी किती काळी झाले. तर आता माझा चेहरा पूर्ण गोरा होईपर्यंत बरेच दिवस जातील, पण काम नाही सोडणार. तर आता आजच्या दिवस काम होतं म्हणून मी केलं. आता उद्यापासून 3-4 दिवस मस्त आराम करणार आहे. आता काय सगळ्या ऑर्डर संपवल्या, तेवढ्याच होत्या तेवढ्या संपवून टाकल्या. आता आल्या तर मग 2-4 दिवसानंतर शिवायला घेणार. आता तोपर्यंत काही शिवाय घेणार नाही. बाकी तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि जे चुडे घातले होते ना मी पंढरपूरला तर ते अजूनही माझे आहेत तशीच्या तशी दोन्ही हातातले अजून आहेत आले तरी. नाहीतर येतानाच माझा एखादा फुटतो वगैरे, पण यावेळेस माझे दोन्ही पण आहेत नीट आणि रुद्रच्या पसंतीचे आहेत. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.